नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रीती अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पीआयडीच्या 4 अवस्था बघितल्या होत्या, स्टेजेस बघितल्या होत्या। तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्यांच्या 4 स्टेज, सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज। मी तुम्हाला समजावून पण सांगितलं होतं की पियाजे हे एक रेडिकल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मुलं जे आहे ते अडल्ट पेक्षा ते कसं असतात की वेगळ्या म्हणजे आउट ऑफ द बॉक्स मध्ये जाऊन ते विचार करतात। ओके, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं सविस्तरपणे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे सांगितलं आहे। या व्हिडिओमध्ये मग आता आपण काय पाहणार आहोत, या व्हिडिओमध्ये आपण अवस्था बघणार आहोत। म्हणजे त्यांनी जे सांगितलं, स्कीमा सांगितला, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी अजम्पशन सांगितलं, अकोमोडेशन सांगितलं, हे सगळं आपण आज बघणार आहोत की कसं काय। व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि जर एखाद्याला गरज असेल त्यांना तुम्ही शेअर सुद्धा करू शकता। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया इनकमिंग व्हॉइस। मी इथे तुम्हाला हे केलेलं आहे, एक डायग्राम काढून दिलेली आहे। त्या डायग्राम थ्रू तुमच्या लक्षात येईल सोप्या पद्धतीमध्ये। बघा, पहिले स्कीमा आहे, मग त्याची स्टेज एक अजिम्पलेशन आहे, एक अकोमोडेशन आहे आणि एक इक्विलिब्रियम आहे। ओके, बघू आता पहिले काय आहे। सगळ्यात पहिले बघा स्कीमा। स्कीमा म्हणजे काय? बिल्डिंग ब्लॉक। ओके, बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे काय? आधीपासून तयार केलेला तो एक ढाचा असतो, मानसिक संरचना त्याला म्हटलं जातं। आधीपासून आपला एक स्कीमा तयार असतो प्रत्येकाचा। ओके, लहान मुलांचा म्हणून मोठ्या माणसाचा प्रत्येकाचा एक स्कीमा हा तयार असतो। ओके, आणि त्यामध्येच मग आपण माहितीही टाकत राहतो। ओके, मी तुम्हाला उदाहरणाच्या स्वरूपात समजावून सांगते म्हणजे चांगल्या प्रकारे लक्षात येईल। जसं बघा, लहान मुल आहे, त्याला माहिती आहे की बाई 4 पाय आहेत, 4 लेग्स आणि एक टेल आहे, म्हणजे ते काय? तो डॉग आहे, हे त्याला माहिती आहे, हे त्याचा स्कीमा तयार आहे। डॉग विषयी त्याचा स्कीमा तयार आहे की बाई त्याला 4 पाय आहे, एक शेपटी आहे, म्हणजे तो काय? तुमचा कुत्रा आहे, डॉग आहे। ओके, मग बघा, मग होते अजिम्पलेशन। मग काय होते, आता हाच लहान जो मुलगा आहे हा काय करतो? गायला बघतो। ओके, मग गाय पण काय असते? 4 तुमचं त्याला 4 पाय आहे, एक शेपटी आहे, गाय आहे। ओके, मग काय याच्यामध्ये काय की नवीन माहितीच्या आधारे स्कीमामध्ये बसवणे, नवीन माहिती बसवली, म्हणजे त्याला म्हटलं, त्याला काय वाटते की बाई ते सुद्धा कुत्राच आहे। ओके, कारण की त्याला हे माहिती आहे की बाई 4 तुमचे पाय आहे आणि एक शेपटी आहे, म्हणजे तुमची कुत्रा आहे, त्याला असं वाटलं की बाई ते सुद्धा मग तुमचं कुत्राच आहे। मग आता काय? अकोमोडेशन। अकोमोडेशन म्हणजे काय असते? बदल करणे, याच्यामध्ये बदल केला जाते। बदल कसा केला जातो याच्यामध्ये? बघा की नवीन माहितीमुळे जुनी माहिती बदलली जाते। मग जेव्हा लहान मूल समजते की बाई 4 लेग्स आणि एक टेल आहे, तर डॉग आहे, तर तो जेव्हा काऊला पाहतो, म्हणजे गायला जेव्हा पाहतो, तेव्हा तो जेव्हा त्याला पण कुत्रा म्हणून संबोधतो गायला, तेव्हा नक्कीच त्याची आई तिथे येते आणि त्याला, आई किंवा कुणीही असो, वयस्कर मंडळी येऊन त्याला सांगतात की बाबा हे कुत्रा नाहीये, ही गाय आहे। मग इथे काय झालं? बदल झाला, म्हणजे अकोमोडेशन झालं। त्यानं काय केलं की जुन्या माहितीमध्ये, जुनी जी त्याची माहिती होती त्यानं चेंज केली, नवीन माहिती तिथे टाकली। ओके, नवीन माहितीमुळे जुनी माहिती त्यानं बदलवली आणि मग झाला मानसिक समतोल। जेव्हा नवीन माहिती आणि जुना स्कीमा यांच्यामध्ये संतुलन निर्माण होते, मग संतुलन निर्माण जाते की मुलांना समजते की बाई डॉग आणि काऊ हे काय? 2 वेगवेगळे आहे। ओके, जेव्हा पहिला स्कीमा असते तेव्हा त्याचा बिल्डिंग ब्लॉक्स आधीपासून तयार असते की बाई त्याला कुत्रा म्हटलं जातं, मग कुठल्याही 4 पायांच्याला तो कुत्राच म्हणतो। नंतर मग काय होते की अजिम्पलेशन होते, तो एखाद्या, तो समजा गायला पाहतो तर त्याला काय वाटते का तो कुत्राच आहे। मग होते अकोमोडेशन, म्हणजे बदल होतो, नवीन माहितीमुळे जुनी माहिती बदलविला जाते, त्याला सांगितलं जाते की बाबा हे डॉग नाही आहे, हा तुमचा गाय आहे। आणि मग होते समतोल साधणे, म्हणजेच नवीन माहिती आणि जुना स्कीमा याच्यामध्ये संतुलन निर्माण केले जाते। जसं तर डॉग आहे आणि काऊ आहे, तर त्याला समजून जाते की बाई हा डॉग आहे आणि हा काऊ आहे। मग इथे जे ह्या ज्या असे बिल्डिंग ब्लॉक्स असतात ना, मानसिक संरचना त्या असतात ना, त्या चेंज केल्या जातात। त्या सांगितलं की नाही इथे हे डॉग आहे, ओके, हे काऊ आहे, त्याच्यात जे बनलं राहते संरचना, त्याच्यामध्ये हे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जाऊन सांगते। एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते। जसं आता बघा, काय म्हणते त्याला, फ्रुट्स आहे। ओके, फ्रुट्स आहे, हा, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स येते तुमचे। तर मग आता इथे आपण ड्राय फ्रुट्स करूया, सॉरी, इथे आपण व्हेजिटेबल करूया। ओके,
व्हेजिटेबल करूया. ओके, मग आता बघा की आता हे फ्रुट्स आहे. मग आता इथे ऍपल झालं, तुमचं ऍपल झालं, ठीक आहे. ओके, ऑरेंज झालं. मग मुलांनाही माहित आहे की बाई हे जे फ्रुट्स आहे मध्ये ऍपल येते, ऑरेंज येते है ना, हे त्याचा बिल्डिंग ब्लॉक्स आहे, अगोदरचा स्कीमा त्याचा तयार आहे. मग काय होते की एखाद्या वेळेस त्याचे वडील काय करतात की कुठली भाजी घेऊन येतात. म्हणजे समजा तिने आलू आणले किंवा मग तुम्ही वांगे आणले किंवा भेंडी आणली. मग आता काय होते की मुलगा काय करतो की त्याला पण फ्रुट्सच्या कॅटेगरीमध्येच टाकतो. इकडेच तो त्याला वांग्याला टाकून देईल किंवा इकडेच तो काय करते आलू टाकून देईल. मग जेव्हा म्हणजे इथं काय झालं, त्यानं अजिमिलेशन केलं, ह्या त्यांचा स्कीमा होता. इथे त्यानं जेव्हा त्याच्या वडिलांना नवीन भाजी वगैरे आणली तेव्हा इथे पण त्यानं याच कॅटेगरीमध्ये टाकलं. पण जेव्हा त्याला नंतर सांगितलं जाते की नाही बाबा हे नाही आहे, हे फ्रुट्स नाही आहे, हे एक व्हेजिटेबल आहे, तेव्हा काय झालं, अकोमोडेशन झालं. म्हणजे नवीन माहितीमुळे जुनी माहिती बदलली. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की त्याला समजलं की हे फ्रुट्स नाही आहे, हे व्हेजिटेबल आहे. मग तो काय करतो की तो या कॅटेगरीमध्ये होतो. म्हणजेच मग काय होतं की इक्विलिब्रियम होते, समतोल साधला जातो. ओके, हा एवढाच आहे, तुम्ही लक्ष ठेवा. आणि काय माहितीये का, पेपरमध्ये हा प्रश्न येतो त्यामुळे हे खूप जास्त प्रमाणात महत्वाचं आहे. तर आता आपण बघूया ट्रिक, जी त्याच्यामुळे काय होते की तुम्ही हे लक्षात ठेवू शकाल. हा बघा कशी आहे ट्रिक आपली. यस, एस म्हणजे काय, तुमचा स्कीमा म्हणजे तुमची स्टोअर फाईल. ओके, तुमची स्टोअर फाईल. ए म्हणजे काय, अजिमिलेशन म्हणजे काय, तुमचं ऍड टू सम काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये ऍड करणे. अकोमोडेशन म्हणजे काय, अल्टर किंवा चेंज करते ना, माहितीमध्ये चेंज करते. जेव्हा त्याला माहिती होती की हा कुत्रा नाही आहे, त्याला गाय म्हटलं जातं, मग ते चेंज होते. आणि मग इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल बॅलन्स. मग काय होते, इक्वल बॅलन्स हे साधलं जाते. ओके, आलं तुमच्या लक्षामध्ये. खूप सोपं आहे हे आणि कसं पेपरमध्ये येते त्यामुळे खूप जास्त प्रमाणात महत्वाचं आहे. नक्कीच तुम्हाला या मी जे काही सांगितलेल्या निगेटिव्ह ट्रिक सांगितल्या यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.